नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या अमेझिंग व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत टी व्ही एस रायडरबद्दल. टी व्ही एसची 125cc गाडी हे सध्या खूप फेमस आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्ही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा. तर मित्रांनो, चालू करूया पॉझिटिव्हपासून. पहिला जो पॉझिटिव्ह पॉईंट येतो तो येतो इंजिन. 125चं इंजिन आहे मित्रांनो, एक चांगला ॲव्हरेज आपल्याला काढून देते. हे म्हणजे 60 ते 65 एवढा ॲव्हरेज हा आपल्याला मिळून जाते. जर तुम्ही गाडी इकॉनॉमी मोडवर चालवली, 40च्या स्पीडनं चालवली, कॉन्स्टंट स्पीडवर चालवली तर तुम्हाला आणखीन ॲव्हरेज मिळू शकते. 70 मायलेज लोकांनी काढला आहे. आणि या गाडीमध्ये 125cc इंजिन येते जे पॉवर प्रोड्यूस करते 11.2 bhp आणि टॉर्क प्रोड्यूस करते 11.2 न्यूटन मीटरचा. त्यानंतर दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट येते मित्रांनो, वॉरंटी. या गाडीवर मित्रांनो 5 वर्ष वॉरंटी मिळून जाते 60,000 किलोमीटरपर्यंत. म्हणजे तुम्हाला 5 वर्षची वॉरंटी हे मिळून जाते. आणि याची जे कॉम्पिटिटर आहे SP125 त्यामध्ये 3 वर्षाची वॉरंटी मिळते. तर हा आपल्याला इथं बेनिफिट भेटून जाते. त्यानंतर येते मित्रांनो तिसरा जो पॉझिटिव्ह येते मित्रांनो तो येतो मोड्स. या गाडीमध्ये आपल्याला मोड्स देण्यात आले आहे, इको आणि पॉवर. त्यानुसार तुम्ही तुमच्या गाडीची जी पॉवर आहे, जे एनर्जी आहे ते तुमच्यानुसार यूज करू शकता. हे 2 मोड उपयुक्त आहे मायलेज काढण्यासाठी. आणि आपल्याला कुठे बाहेर गावी जायचं असेल, कुठं घाई असेल आपल्याला, तेव्हा पॉवर मोड ऑन करून आपण करू शकतो. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो USB पोर्ट. या गाडीमध्ये मित्रांनो USB पोर्ट मिळते की आपलं जे चार्जिंगचा वायर राहतो तो आपण जर काढला तर तिथे एक गाडीच्या चाबीच्या समोर एक पोर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे जिथे तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो 5व्या नंबरचा जो पॉझिटिव्ह पॉईंट येतो तो तर ग्राउंड क्लिअरन्स. तुम्हाला माहीत आहे भारतामध्ये स्पीड ब्रेकरचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. मोठे स्पीड ब्रेकर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यामध्ये आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स मिळते 180 mm. 180 mmचा ग्राउंड क्लिअरन्स मिळते, जे चांगलं आहे. आणि गाडीवर सीटवर तुम्ही बसाल तेव्हाही एक तुम्हाला कम्फर्ट आणि स्पोर्टी लुक, प्रीमियम फील येईल याची गॅरंटी घेतो मी, कारण की मी गाडी चालवली आहे मित्रांनो. खूप चांगली गाडी आहे. त्यानंतर मित्रांनो 6वा महत्त्वाचा पॉईंट येतो पॉझिटिव्हमध्ये तो येतो कलर. यामध्ये मित्रांनो तुमच्यानुसार कलर ऑप्शन पाहायला मिळतात. यात मुख्यतः आपल्याला ब्लू कलर, रेड, ब्लॅक, येलो आणि कॉम्बिनेशन्स कलर येतात. म्हणजे रेड अँड ब्लॅक. आणि एक टार्झनमध्ये जो कलर होता तो एक कलर याच्यामध्ये येतो. आणि याचे जे डिझाईन्स आहे, ग्राफिक्स आहे ते पण खूप अट्रॅक्ट करतात लोकांना. तर 6वा पॉझिटिव्ह पॉईंट तो होता. आपण 4 निगेटिव्ह पॉईंट्स बघूया टी व्ही एसच्या या रायडरमध्ये. टी व्ही एस रायडरमध्ये मित्रांनो पहिला जो निगेटिव्ह पॉईंट आहे तो किक नाही आहे या गाडीला. मित्रांनो जेव्हा बॅटरी लो होते तेव्हा गाडी आपण किकने स्टार्ट करतो. या गाडीला किक देण्यात नाही आली आहे. याचीच कॉम्पिटिटर SP125ला किक देण्यात आली आहे. दुसरा नंबर येते मित्रांनो क्विल स्विच. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही बजाजच्या गाडीत कोणत्याही चालवली असेल, बजाज पल्सर असेल, त्यामध्ये आपल्याला किल स्विच भेटते, जेणे आपण गाडीचं इंजिन हे बंद करू शकतो. तो या गाडीमध्ये मिसिंग तुम्हाला मिळेल. त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या नंबरचा निगेटिव्ह पॉईंट आहे ABS मिसिंग आहे. ABS अँटी ब्रेकिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आली नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा बघूया चेन कवर. चेन मित्रांनो ओपन करण्यात आली आहे. तुम्हाला माहीत आहे भारतात खूप धूळ आणि हे असते. धूळ असल्यामुळे ते चेनची काळजी आपल्याला 10 वेळा करावं लागते. नाही तर हिरोच्या जेवढ्याही गाड्या येते त्यामध्ये कवर लागून येते, ज्यामुळे त्याच्यावर जे चेन आहे त्याला जास्त धूळ माती लागत नाही. त्यानंतर मित्रांनो 5वा जो पॉईंट येतो ते फॅब्रिक टँक. जे टँक आहे ते एक चांगल्या स्टीलपासून बनवण्यात आली नाही आहे. फॅब्रिक
ची टँक देण्यात आली आहे. बाकीच्या गाड्यांना टँक हे मजबूत येते, या गाडीला टँक ही फॅब्रिकची देण्यात आली आहे 10 लिटरची कॅपॅसिटीसोबत. तर मित्रांनो, तुम्हाला कोणता पॉझिटिव्ह पॉईंट आवडला आणि कोणता पॉईंट आवडला नाही याबद्दल कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट एपिसोडला.